नमस्कार. आपण पाहत आहात आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल. मी संपादक मोहन जाधव. जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर. आपले शहर आपल्या बातम्या. मित्रांनो, मुरुम शहरच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात नगर परिषद निवडणुकीच्या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवरती मुरुम शहरातील विविध पक्षांच्या राजकीय नेतृत्वांच्या मुलाखती घेत आहोत आपण आणि त्याच अनुषंगाने रोखठोक आणि थेट सवाल आपण विविध पक्षाच्या प्रमुखांना, नेत्यांना आणि त्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करणार आहोत. त्याच अनुषंगाने आज मुरुम शहरातील भारतीय जनता पक्षाचे व्यापारी व उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव आहे ते आदरणीय श्रीकांत उर्फ राजू मिनियार यांच्याशी आपण थेट मुलाखत घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत जुळलेलो आहोत. तर आपण त्यांच्याशी काही विविध मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्यासोबत आम्ही मुरुमकरशी जोडलेले आहेत श्रीकांत मिनियार. नमस्कार. नमस्कार. मी श्रीकांत उर्फ राजू मिनियार. आपल्या सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आपण एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची मुलाखत घेण्यात आला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे. आम्ही मुरुमकरच्या सर्वच प्रेक्षकांसाठीच नव्हे तर शहरातील नागरिकांसाठी आणि या पंचक्रोशीतील भागातील नागरिकांसाठी आपण याबाबतीत सांगावं की आपण काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं एक कारण काय होतं आणि आपल्या राजकीय प्रवासाचा पूर्ण थोडंसं सारांश जर सांगितलं तर बरं होईल. आपण खूप चांगला प्रश्न मला विचारला. राजकीय प्रवास हा नसून मी सार्वजनिक काम करणारा कार्यकर्ता. खऱ्या अर्थानं 1987मध्ये मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीत एक व्यवसायासाठी मी आलो आणि तेथील आमच्या अनेक युवक मित्रांशी आमचं जोडणं झालं आणि त्यातूनच अनेक सार्वजनिक काम करत असताना मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 1996ला व्यापारी मतदारसंघातून मला उभं करण्यात आलं आणि अत्यंत प्रचंड मतानं मी त्या ठिकाणी निवडून आलो. तिथून माझ्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि राजकारण करत असताना किंवा राजकारण हा विषयच माझ्या डोक्यात आजपर्यंत आला नाही. सार्वजनिक काम हाच मी करत आलं आणि त्यानंतर 1999च्या मुरुम म्हणजे उमरगाव विधानसभाच्या निवडणुका लागल्या. त्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड काम केलं आणि माननीय बसवराजी पाटील साहेबांना 1999च्या निवडणुकीत आम्ही निवडून आणलं आणि त्याचीच एक पोंच आणि पावती म्हणून पक्षानं मला 2001च्या मुरुम नगर परिषद निवडणुकीला उभा केलं. आम्ही प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून आलो आणि 2001ला नगर परिषद उपनगराध्यक्षपद मला मिळालं. मी सलग 1996च्या मुरुमच्या नगर परिषद निवडणुकीत मी सहभाग नोंदवला. त्या काळात अत्यंत अडचणीच्या असलेल्या 4 जागा निवडून आणण्याचं काम मी आणि आमच्या सर्व सहकार्याने त्यावेळेस केलं आणि त्यापर्यंत नंतर 1999ची बसवराज पाटलांची निवडणूक असेल त्या आमदारकीची 2001ला मला नगर परिषदेमध्ये काम करायची संधी मिळाली. 2006ला परत मी मुरुम नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो. असा माझा हा राजकीय प्रवास राहिला आणि 2011च्या निवडणुकीमध्ये मुरुम नगर परिषदेच्या त्या निवडणुकीमध्ये मी पक्षाचं काम केलं आणि 17 नगरसेवक निवडणूक आणण्यामध्ये पक्षामध्ये माझाही त्यावेळेसचा वाटा होता. अशा अनेक सार्वजनिक काम करत असताना 2004ची मला वाटतं बसवराज पाटलांची ती आमदारकीची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये 2001ला नगर परिषदेमध्ये आम्हाला संधी मिळाली आणि त्या 3 वर्षात केलेल्या कामाचं फळ म्हणून मुरुम शहराने त्यावेळेस 5000ची लीड ही काँग्रेस पक्षाला दिली, जी की आजपर्यंत इतिहासात कधीही मिळाली नाही. आणि ही 5000ची लीड लोहारा तालुक्याची पूर्ण लीड फक्त मुरुम शहराने त्यावेळेस तोडलं आणि 2004ची निवडणुकीनंतर 2009च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीलाही आम्ही काम केलं. 2014च्या निवडणुकीलाही आम्ही विधानसभा आणि लोकसभेला काम केलं. असं करत असताना सार्वजनिक जीवनात गेली म्हणजे 96 ते 2014 असं 17-18 वर्षाचं काम करत असताना 2014ला केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं आणि भारतीय जनता पार्टीचे विचार आणि मोदी साहेब जे सांगतायत ते विकासाच्या बाबतीत ते सांगतायत त्याच्याकडं माझं स्वतःचं व्यक्तिगत मला असं वाटायचं की खऱ्या अर्थानं सार्वजनिक काम करत असताना मोदी साहेबांचं जे काम आहे त्या काम पाहून मी आकर्षित झालो आणि आम्ही भारतीय जनता पार्टीत माझे मित्र गुलाबरावजी डोंगरे, निसार मदारसे यांनी त्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जे आपण उपनगराध्यक्ष म्हणून
काम केलेलं आहे आणि त्यावेळेस विविध विकास कामे आपण केलेली आहेत। या सर्व विकास कामांमधील आपल्याला आठवणीत राहील किंवा एखादा अभिमानास्पद केलेलं काम, इतर कामांमध्ये तुम्हाला आवडीचं काम किंवा अभिमानास्पद काम तुमचं नेमकं कोणतं राहिलेलं आहे? मला नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली। त्याचबरोबर मी पाणी पुरवठ्याचा सभापतीही होतो आणि पाणी पुरवठ्याचा सभापती असताना मुरुम शहरात त्या काळामध्ये फक्त एक आपली साठेनगरमधली असलेली एक आपली पाण्याची टाकी होती। यशवंतनगरच्या टाकीचं काम अर्धवट होतं आणि गावात फक्त अनेक ठिकाणून पाईपलाईननं, कुठं बोरनं, म्हणजे अशा ठिकाणी पाण्याची सुविधा होती। सर्वप्रथम पाणी पुरवठा सभापती म्हणून काम करताना मला अनेक अडचणी लक्षात आल्या आणि ह्या अडचणी लक्षात आल्यानंतर आम्ही सततचा प्रयत्न करून मुरुम शहरात त्या काळामध्ये रेग्युलर पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि हेच प्रयत्न करत असताना तुम्हाला खरं वाटायचं नाही, पण एखाद्या वेळेस जर मी शहरातून निघालो आणि कुठल्या गल्लीतनं जर घागरी घेऊन लोक बाहेर आले तर मला वाटायचं ह्या भागात नळाचं पाणी का आलं नाही आणि दुसऱ्या दिवशी मी त्या भागात नळातलं पाणी का आलं नाही हे हुडकून काढायचं। मी त्या कर्मचाऱ्याला बोलवायचं आणि ते पाणी त्या ठिकाणी कसं येईल ह्यासाठी मी प्रयत्न करायचं। प्रचंड प्रेम ह्या शहरातील लोकांनी आमच्यावर केलं आणि त्याच काळात 2004मध्ये दुष्काळ पडला। आपला असलेला बेनीतोरा प्रकल्प हा पूर्णपणे ड्राय झाला। मुरुम शहराला पाणी पुरवठा करण्याची दुसरी कुठलीही सुविधा त्या काळात नव्हती। आम्ही त्या काळामध्ये प्रचंड अशा प्रकारचं काम केलं आणि मुरुमच्या बेनीतोरा प्रकल्पातल्या 7 विहिरी आपण खोदून काढल्या, ज्या की पूर्वी स्वामी, मला वाटतं बाबा आंबडचे यांच्या ज्या विहिरी होत्या त्या डॅममध्ये पूर्ण भरून त्या सगळ्या विहिरी काढून मुरुम शहराला त्या दुष्काळात पाणी पुरवठा केलं। हे माझ्यासाठी अत्यंत म्हणजे मला आजही लक्षात येतं की तशा दुष्काळाच्या काळातसुद्धा मुरुम शहराला पाण्याची झळ पोचली नाही। त्याचबरोबर पाणी पुरवठा सभापती असताना 2005मध्ये मुरुमची पाणी पुरवठ्याची जी मोठी स्कीम जी आज आपण पाहता त्या स्कीमचं पूर्ण काम आम्ही केलं। ती स्कीमचा प्रस्ताव आम्ही तयार केला आणि जीवन प्राधिकरणाकडनं शासनाकडनं ती स्कीम आम्ही मंजूर करून आणली। ती स्कीम जी आहे त्या पाणी पुरवठ्याचे फिल्टर टाकी आपली आहे, जी वरची जी पाणी पुरवठ्याची टाकी आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या काळात आम्ही केल्या। आणि विशेष लक्षात राहण्यासारखं काम त्या काळात जर आपण विचारत असाल तर त्या काळातल्या अनेक लोकांना माहिती आहे की यशवंतनगरच्या भागातनं मी प्रतिनिधित्व करत होतो आणि त्या काळात यशवंतनगरमध्ये कुठलाही रस्ता उपलब्ध नव्हता, त्या ठिकाणी कुठलीही अशा प्रकारची सुविधा नव्हत्या। अत्यंत सगळ्या रस्त्यावर म्हणजे आपण त्याचा व्हिडिओ एक आहे, मी आपल्याला दाखवेन कधीतरी, की त्या रस्त्यामध्ये आपल्याला जाता येत नव्हतं। आम्ही स्वच्छता अभियानच्या माध्यमातून 2001ला यशवंतनगर भागामध्ये आम्ही पूर्ण यशवंतनगर भागाची स्वच्छता केली। गटारीची उपलब्धता नव्हती, आपल्या नगरपरिषदेकडे पैसा नव्हता, आम्ही सोर्स खड्डे केले आणि त्या सोर्स खड्ड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणचा जो पाणी रस्त्यावर यायचा तो सोर्स खड्ड्याच्या माध्यमातून कमी केला आणि त्या स्वच्छता अभियानामध्ये मुरुम नगर परिषदेला त्या काळामध्ये मला वाटतं मराठवाडा विभागाचा पहिला नंबर मिळाला। ही कामं मला त्या काळातली अत्यंत महत्त्वाची वाटतात आणि ते अत्यंत स्मरणीय माझ्यात आहे। काँग्रेस सोडून भाजपमध्ये येत असताना आपल्याला काही विरोध झाला का किंवा आपल्याला नेमकी आव्हानं काय आली? त्याच्यानंतर भाजपमध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपला स्वीकार झाला किंवा पक्षाने आपल्याला कसं स्वीकारलं? काँग्रेस सोडून भाजपमध्ये येताना विरोध झाला नाही, पण आम्ही स्पष्टपणे सांगून पक्ष सोडलं। आम्ही असं काही नाही सांगता पक्ष सोडलं नाही, आम्ही सांगितलं की आम्हाला म्हणजे आपल्या विचार थोडं वेगळे वाटत आहेत, आम्हाला भाजपचे विचार आवडत आहेत आणि भाजप पक्षात आम्ही प्रवेश केला। त्यामुळे कुठलंही असं आणि मी एक सार्वजनिक काम करणारा कार्यकर्ता होतो, मला आजपर्यंतही कुठं असं कुठला त्रास झाला नाही, पण भाजपने मला एक कुटुंबासारखं स्वीकारलं। ज्या काँग्रेसमध्ये आम्ही 20 वर्ष काम केलं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर जी आत्मीयता आम्हाला मिळाली, तिथली जी आपली नेते मंडळी होती, ती जी सर्वसामान्य काम करणारी कार्यकर्ते होती, त्यांनी अत्यंत कुटुंबासारखं आम्हाला स्वीकारलं आणि त्यामुळे आम्ही भाजपात रमून गेलो। भारतीय जनता पक्षात आपण प्रवेश केल्यानंतर राजकीय अँगलने म्हणजे विविध निवडणुका आल्या, मुरुम शहराची नगराध्यक्षपदसुद्धा त्यावेळेस नगराध्यक्षपदाला आपण उमेदवार दिला होता। यानंतर या परिसरात काही निवडणुका झाल्या, त्यामध्ये आपल्या शेजारचा आनंदनगर ग्रामपंचायत आहे। ह्या अशा परिस्थितीत आपण कशा पद्धतीनं काम केलं आणि काय तुम्हाला यश काय आलं किंवा काय राहिलं कामाची पद्धत? भारतीय जनता पार्टीत आम्ही प्रवेश केला मला वाटतं गुलाबराव 19 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय मंत्री सुभाषजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला
आम्ही 19 नोव्हेंबर 2016 प्रवेश केला आणि मुरुम नगर परिषदेची निवडणुकीचं मला मतदान होतं 28 नोव्हेंबरला. आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा फक्त एक नगराध्यक्षाचा उमेदवाराचा फॉर्म शिल्लक राहिला होता. आम्ही अत्यंत मला 19 तारखेला आम्ही प्रवेश केला. 20 तारखेला एक दिवस आम्ही म्हणजे राष्ट्रवादी आणि सेना ह्या लोकांशी चर्चा करण्याचा एक दिवस आम्ही प्रयत्न केला आणि 21 तारखेपासून मी आणि आमच्या सर्व सहकार्याने मिळून भारतीय जनता पार्टीचा मुरुम शहरामध्ये प्रचार केला. आणि मुरुम शहरात प्रचार करत असताना जी 2001 ते 6पर्यंत जे आम्ही कामं नगरपरिषदेमध्ये केली होती, 2011पर्यंत कामं केली होती, म्हणजे सार्वजनिक कामं करताना जी आमची एक टीम तयार झाली होती, जे आमच्याकडे पाहणारा एक दृष्टिकोन तयार झाला होता, त्याचा फायदा प्रचंड झाला. भारतीय जनता पार्टीला त्या काळामध्ये मुरुम शहरात 2 नंबरची मतं मिळाली. आणि त्या काळात विशेष करून आमचे नेते सुजितसिंह ठाकूर साहेबांनी मला धाराशिवला बोलवून माझा खास सत्कार केला. त्यांनी सांगितलं की मुरुम शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला जी 2 नंबरची मतं मिळाली आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत आणि ते आपल्या कामामुळे मिळाली आहेत. कारण भारतीय जनता पार्टी आपल्या चिन्हावरती पहिली निवडणूक ह्या भागात लढवत होतं. त्यानंतर लगेच 2 महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या आणि माझ्यावर आलूर आणि येणेगूर मतदारसंघाची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने त्यावेळेस दिली. त्यावेळेस संताजी चालुक्य आमचे नेते यांनी मला ती जबाबदारी दिली आणि भारतीय जनता पार्टीची पक्षचिन्हावर पक्षाच्या स्थापनेपासूनची ती पहिली निवडणूक होती. आणि त्या निवडणुकीमध्ये आलूर आणि येणेगूर मतदारसंघात जिल्हा परिषदेचे 2 उमेदवार आणि पंचायत समिती 4 उमेदवार आम्ही देऊन आम्ही आणि आमच्या टीमने प्रचंड अशा प्रकारचं काम केलं. लोकांपुढे भारतीय जनता पार्टीची भूमिका सांगितली, भारतीय जनता पार्टी का वेगळं लढतं हे सांगितलं. आणि त्या काळात भारतीय जनता पार्टीला आपल्याला मुद्दाम खास मी सांगतो की भारतीय जनता पार्टीला ज्याचं नग्न मतदान ह्या भागात होतं आणि काँग्रेसचा प्रचंड असा प्रभाव या भागात होता, काँग्रेस सोडून ह्या भागात कुठलाही प्रभाव नव्हता. त्या काळात आम्हाला 15% मतदान भारतीय जनता पार्टीला मिळालं. त्या काळात भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद आपण लढवल्या होत्या. काही मोजक्या 4-5 जिल्हा परिषद सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी ते मतदान 5-7% पुढे नव्हतं आणि मुरुममध्ये ते 15% मतदान झालं. मी त्या काळात लोकांचा मनापासून आभार मानतो की आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी स्वीकारलं. कारण आपल्याला पूर्ण माहिती आहे मोहनजी ह्या भागामध्ये काँग्रेस हे अत्यंत प्राबल्य असा पक्ष होता. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणं आणि त्याचा प्रचार करणे कोणी स्वप्नातही विचार केला नसेल असं काम आम्ही आणि आमच्या टीमने त्या काळात केलं. खरं. आणि 15% मतदान त्या काळात आम्हाला मिळालं. त्याही वेळेस मला ठाकूर साहेबांनी म्हणजे आमच्या नेत्यांनी बोलवलं आणि त्यांनी माझं आणि गुलाबरावजींचं आमचं सगळ्यांचं कौतुक केलं. आणि अशा अडचणीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीत आम्ही काम केलं. त्यानंतर मला वाटतं आनंदनगर ग्रामपंचायत आमच्या जवळच होती आणि ती मुरुम शहराचे नाक होते. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना सांगितलं की आनंदनगरची निवडणूक आपण लढवली पाहिजे. कारण आनंदनगरमध्ये काम करणारे राहणारे प्रत्येक लोक हे आमच्या संबंधात होते. आणि मी त्याला सांगितलं की भारतीय जनता पार्टीतर्फे ही निवडणूक जर आपल्याला लढवायची असेल तर त्या विचाराची लोकं तर त्या भागात असली पाहिजे. पण आमच्या लोकांच्या आग्रहास्तव ती निवडणूक आम्ही लढवली. 2016-17च्या त्या निवडणुकीमध्ये आम्हाला 3 सीट त्या ठिकाणी आल्या. आणि मला वाटतं 2021 नंतर 2022ला आज आमचं सरपंच त्या भागात निवडून आलं आहे भारतीय जनता पार्टीच्या नावानं. लोक असं काही सांगतात की भाजपच्या विरोधात ही खास मंडळी आहे. मोहनराजे मी तुम्हाला सांगतो, आनंदनगरमध्ये जर आनंदनगरची लोकसंख्या आणि तिथलं जर जातीय समीकरण जर आपण पाहिला तर आनंदनगरमध्ये 60% हा म्हणजे आपला SC समाज आहे, 35% मुस्लिम समाज आहे, 5% ओपन समाज आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला. भारतीय जनता पार्टीला कुणीही असं उगाच सांगतायत की ते पक्ष जातीवादी असं काही नाही. आपण हा एक ज्वलंत उदाहरण आपल्या पुढे आहे की त्या ठिकाणी 35% मुस्लिम आणि 60% आपला म्हणजे हा SC कॅटेगरी समाज असताना भारतीय जनता पार्टीचा सरपंच त्या ठिकाणी झाला. त्यानंतर अनेक निवडणुका आल्या. मला वाटतं 2019ची लोकसभेची निवडणूक आली. त्या काळात ओमराजे हे युतीचे उमेदवार होते. कधी आम्ही पक्षनिष्ठा सोडली नाही. ज्या पक्षानं जे काम आम्हाला दिलं ते आम्ही केलं. आणि ओमराजेला लोकसभेला त्यावेळेस मला वाटतं मुरुम शहरात म्हणजे बरोबरीचे मतदान आपल्याला त्या काळात मिळाले.
एवढं प्रचंड काम त्या काळात म्हणजे भारतीय जनता पार्टीचं मुरुम शहरात वाढलं होतं. त्यानंतर पुढील आपण विधानसभेची निवडणूक आली. आपण ज्ञानराजी चौगुले साहेबांना त्यावेळेस काँग्रेसचं प्रबल या भागात होतं. अगदी खरं आहे. कल्पना करण्यासारखी परिस्थिती होती. बूथवर एजंट मिळायचा नाही, अशी परिस्थिती होती की बूथवर एजंट मिळायचा नाही. बरोबर आहे. गावात फिरणं, काम करणं हे अत्यंत अवघड काम. मला वाटतं पहिला झेंडा कुठला पोस्टर जर कुठल्या दुसऱ्या पक्षाचा जर कुणी लावला असेल तर तो भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी लावला. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार अगोदरही होतं, आताही आहे, किंवा काही बदल जर मध्ये झाले ते जर वगळता जर पाहिला तर शासनाच्या दोन्ही असेल, केंद्र व राज्य शासनाच्या ज्या काही योजना होत्या त्या आपण पक्षाच्या माध्यमातून शहरात कशा पद्धतीने राबवलेल्या आहात किंवा कोणकोणत्या योजना आपण राबवल्या? भारतीय जनता पार्टीत काम केंद्राच्या राज्याच्या सगळ्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यात अनेक महत्त्वाच्या योजना आपल्याला माहिती असेल. एक सार्वजनिक काम म्हणून त्या काळात आम्ही आरोग्य शिबिर घेतलं. ते पक्षाचं नसलं तरी एक तेरणा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून आम्ही मुरुममध्ये एक आरोग्य शिबिर घेतलं. त्या आरोग्य शिबिरमध्ये 1700 मला वाटतं 1750 रुग्णांना आम्ही त्या ठिकाणी सेवा दिली आणि त्यातलं 30 ते 40 रुग्णांना आम्ही तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या नेरूळ येथील दवाखान्याला पाठवलं. त्यांचा पूर्ण पाठपुरावा केला. चौकातील माहेश्वरी भवनमध्ये आम्ही तो कार्यक्रम घेतला होता. त्यातले आजही काही लोक मला भेटतात. आपल्यालाही माहीत असेल की काळे म्हणून ह्या ठिकाणी आमच्या भगिनी आहेत, यशवंतनगरमध्ये राहतात. त्यांना उठतासुद्धा येत नव्हतं. त्यांना अत्यंत खुर्चीवर त्या ठिकाणी घेऊन आलं आणि त्यांना आम्ही खास करून पाठवलं आणि त्या आज व्यवस्थित झाल्या. असे सार्वजनिक काम आम्हाला करायची संधी भारतीय जनता पार्टी म्हणून मिळाली. त्यानंतर पक्षाने दिलेले प्रत्येक कार्यक्रम आम्ही राबवले. प्रत्येक कार्यक्रमात जर महत्त्वाचे कार्यक्रम जर आपण कुठले म्हणत असाल, PMEPG आणि CMEGP ह्या उद्योजक वाढीसाठी जी योजना होती, माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रयत्नातनं मुरुममध्ये आम्ही त्यांचं शिबिर लावलं. त्या ठिकाणी आम्ही उद्योजकांना बोलवलं. त्यांची सगळी डॉक्युमेंट आम्ही या ठिकाणी घेतली आणि त्यांना कुठेही जायचं न लागता आम्ही ती डॉक्युमेंट ऑनलाईन केली. उद्योग विभागाकडनं ते आम्ही मंजूर करून आणली आणि त्या बँकेत आम्ही ते दाखल करून त्या लोकांना पाठपुरावा केला आणि अशा 12 ते 18 लोकांना त्या काळात 5 लाख ते 10 लाख रुपयाचं कर्ज मिळालं. त्यातले कित्येक यशस्वी उद्योजक आधीही मला दिसतात. किती चांगले आपण ते पाहत असाल. SK प्रिंटर्स असेल, SK प्रिंटर्सला काम म्हणजे त्या ह्या योजनेत आपण मंजूर करून दिलं. अशा अनेक उद्योजक उभा करण्याचं कामसुद्धा आम्हाला त्या काळात मिळालं. आणि दिव्यांग व्यक्तीसाठी एक योजना होती. दिव्यांग व्यक्तीसाठी एक योजना माननीय राणादादांनी ती योजना राबवली होती आणि त्याच्यासाठी मुरुम शहरातल्या मला वाटतं 17-18 दिव्यांगांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी 3 जिपा करून त्या सगळ्या दिव्यांगांना आम्ही उमरगा येथे घेऊन गेलो. त्या शिबिरामध्ये नेलं. प्रत्येक दिव्यांगाच्या मागे आमचा एक कार्यकर्ता होता आणि त्या दिव्यांगांची आम्ही तिथे पूर्ण त्यांची म्हणजे आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यातल्या कित्येक दिव्यांगांना आम्ही साहित्य मिळवून दिलं. त्या सर्व कामात आपल्याला आवर्जून सांगण्यासारखं काम आहे. शासनाने अनेक योजना आणल्या. त्यातली महत्त्वाची जर कुठली योजना आम्हाला वाटली असेल तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना शासनाने राबवली. योजना राबवल्या 3ऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयामध्ये या योजनेसाठी आम्ही सर्व मुरुममधल्या आमच्या माता भगिनीचे फॉर्म भरून घेतले. ती 1200 फॉर्म ऑनलाईन केली आणि ऑनलाईन केल्यानंतर त्यांना जो पहिला हप्ता आला तो आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा होता. त्यांना पहिला हप्ता मिळाला. त्यातल्या अनेक भगिनींना त्याचे पैसे आले कुठे हे कळत नव्हते. आम्ही त्या विभागाशी चर्चा केली आणि आधार सीडिंग आम्ही हुडकून काढलं आणि आधार सीडिंगनं त्यांचे पैसे कुठल्या बँकेला मिळाले हेही काम भारतीय जनता मार्फत केलं. त्या माता भगिनीचा आजही आमच्या कार्यकर्त्याला फोन येतात आणि आम्हाला त्यातनं सार्वजनिक काम केलेलं एक मोठा आनंद आम्हाला त्यातनं मिळतो. यासारख्या अनेक योजना मोहन जे आम्ही राबवल्यात. काही मोजक्या योजनाच मी आपल्याला सांगितल्या. मला वाटतं मुरुम शहरातलं भारतीय जनता पार्टीचं जो पक्ष कार्यालय आहे तो सार्वजनिक काम करण्यासाठी आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुरुम शहराचं केंद्र बनलं. तर फक्त आणि फक्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या हे प्रामाणिक कार्यकर्त्यामुळे घडलं. ती मोजकीच कार्यकर्ते अत्यंत चांगलं काम त्यांनी केलं आणि आज भारतीय जनता पार्टीचं पक्ष कार्यालय मी म्हणतो म्हणून नाही, आपणही पत्रकार म्हणून आपण माहिती घ्या. ते कार्यालय लोकांच्या हिताचं काम करतं, लोकांच्या अडचणी सोडवतं असं वातावरण त्या कार्यक्रम झालं. यात अनेक योजना आपल्याला सांगता येण्यासारख्या आहेत. वयश्री योजना एक शासनानं आणली. त्यात 600 लोकांचं आम्ही वयश्री म्हणून फॉर्म भरले. त्यातल्या काही लोकांना
वयश्रीचे 3,000 रुपये प्रतिवर्ष मिळाले. शेतकरी मेळावा आम्ही घेतला हो. आणि हा मोठा शेतकरी मेळावा घेताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयजी मिश्रा, आले होते. माननीय आमचे नेते राणा जगजितसिंह पाटील, सुजितसिंह ठाकूर साहेब, हे सगळेच ह्या कार्यक्रमाला आले. मुरुम शहरामधला एक मोठा असा शेतकरी मेळावा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. असे अनेक कामं आम्ही त्या काळात केली. त्यामुळे विशेष करून आपल्याला सांगेन की माननीय राणादादा हे तुळजापूर तालुक्याचे आमदार आहेत. हो. भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्यातला एकच आमदार असल्यामुळं आम्ही दादांशी सतत संपर्कात होतो आणि दादांना सांगितलं, दादा माझ्या शहरामध्ये आणि मी ज्या प्रभागात निवडून आलो आहे त्या लोकांची 2 मंदिराची समाज मंदिर त्या सभागृह बांधणं गरजेचं आहे. हो. दादाने मला त्यांच्या निधीतले 25 लाख रुपये दिले आणि ती 2 मंदिरं आज झाली. ते आमच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. अशी अनेक कामं आम्ही त्या काळात केली आहेत. तर यानंतर मुळात मुरुम शहरात जी सुरू असलेली भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात द्विधा परिस्थिती आहे. त्यामध्ये गटबाजीची चर्चा सातत्यानं होत असते. शहरात भाजपचे 2 गट असल्याचं दिसतं. आदरणीय बसवराजजी पाटील सर असतील किंवा आपला एक श्रीकांत मिनियार म्हणून आपला एक गट असा पाहिला जातो आपल्या नेतृत्वाखालचा. या 2 गटांमध्ये मतभेद आहेत का? सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो, भारतीय जनता पार्टी हे एक कुटुंब आहे. भारतीय जनता पार्टीत गटबाजी हा विषयच नाही. हां. आणि असं लोकांना वाटणं साहजिक आहे की आम्ही लोक भारतीय जनता पार्टीचं 9-10 वर्षापासून काम करतो. 9-10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना हा जुना एक गट आहे. आणि बसवराजजी पाटील साहेब आणि त्यांचे सगळ्या समर्थकांनी जो पक्षात प्रवेश केला तो आता अलीकडच्या 1.5 वर्षाचा प्रवेश आहे. त्यामुळे तो एक गट असं वाटणं साहजिक आहे. पण असं कुठलंही गट नाही. भारतीय जनता पार्टी एक कुटुंब आहे. म्हणजे लोकांमध्ये काय सांगितलं जातं की बसवराज पाटील साहेबांच्या त्यांच्या काँग्रेसच्या 25-30 वर्षाच्या त्या काळातील कार्यकाळामध्ये आजपर्यंत त्यांना सोडून गेलेली लोक क्वचित आहेत असं. पण त्यामध्ये आपण त्यांच्यासोबत अनेक वर्ष आपण राहिलात, आपण त्यांच्यासोबत काम केलात आणि त्या काँग्रेसमधून आपण सोडून येणारे एक धक्कादायक हा मुद्दा होता शहरातील आणि पंचक्रोशीतील लोकांसाठी की बसवराज पाटील साहेबांना धक्का आजपर्यंत कोणी देऊ शकले नाही. त्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपण भाजपमध्ये आलात आणि भाजपमध्ये येण्यासारखं इथं भाजप काय खूप मोठा नव्हता. भाजपची अवस्था इतकी मोठी नसतानाही आलात. त्यामुळं आपण आलात आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी बसवराज पाटील साहेब यांनीही काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये आले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता काय ह्या ज्या चर्चा होतात आता हे सत्य परिस्थिती आहे की लोक किंवा समाज माध्यमावर सोशल मीडियावर लोक फुगवून सांगतात की काय ह्या बाबतीत लोकांना खूप उत्सुकता याच प्रश्नाची आहे. तेच सांगेन की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पार्टीत कुठलंही गट वेगळा असं काही विषय नाही. पण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर थोडा बहुत त्रास आम्हाला झाला. कुणी सांगितलं तुम्ही हवेत उडून जाताल, कुणी सांगितलं तुम्ही काय काय कुत्रे वाघ. ठीक आहे, पक्षात प्रवेश करता असताना काम करत असताना अशा अनेक अडचणी येतात. पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता मी पाहिला आहे, तो कार्यकर्ता स्वाभिमानी असतो आणि स्वाभिमानी कार्यकर्ता कुठल्याही परिणामाला भीत नसतो. आपण हे सांगितलं अगदी योग्य आहे. तरी देखील शहरातील नागरिकांना असं वाटत असेल नवा गट जुना गट. परंतु समजा आता येणाऱ्या काळात पक्षात गटबाजी नसली किंवा एकत्र कुटुंब आहे असं आपण म्हटलं तरी येणारी निवडणूक आपण एक संघ लढवण्याची आपली काय रणनीती काय असणार आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये न मला कुठला अधिकार आहे ना त्यांना कुठला अधिकार आहे. भारतीय जनता पार्टीत निवडणूक लढवण्याचा, निवडणुकाला उमेदवार उभं करण्याचा हा सर्व अधिकार पक्षश्रेष्ठींना आहे. अच्छा. पक्षश्रेष्ठी ज्यांना AB फॉर्म देतील, पक्षश्रेष्ठी ज्यांचं निवड करतील ते निवडणूक लढवतील. नगराध्यक्षपदासाठी आपल्या उमेदवाराची चर्चा आपण निवडणुकीसाठी उभारणार आहात नगराध्यक्षपदासाठी अशी चर्चा शहरात होत आहे. आपण अधिकृतरित्या सांगू शकाल का मुरुम शहरातील नागरिकांना की आपण इच्छुक वगैरे आहात का नगराध्यक्षपदासाठी? साहजिकच सार्वजनिक काम करणारा कार्यकर्ता कुठला तर ध्येय समोर ठेवूनच सार्वजनिक काम आणि राजकीय काम करत असतो. अगदी अगदी. मोहनजी, मी सार्वजनिक काम करण्यामागचा उद्देशी काही चांगले काम करण्याची माझी इच्छा असेल. मी आपल्याला मुद्दाम जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो की 1996, 2001, 2006, 2011 आणि 2016 अशा 5 निवडणुकीमध्ये नगरपरिषदेच्या मी सक्रिय सहभाग घेतला आहे. आणि आज ही 2025ची निवडणूक आहे, 6वी निवडणूक ही माझी आहे.
29 वर्षाच्या माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये जिथं जिथं मला काम करायची संधी मिळाली त्याचं मी सोनं करायचा प्रयत्न केला आणि ह्या सर्व माध्यमातनं माझ्याशी मुरुम शहर आणि या परिसरातले अनेक लोक जोडली. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. राजकीय असं कुठलंही वलय माझ्याकडं नाही, आमच्या घराण्यात नाही, आमच्या कुठंही नाही. सार्वजनिक काम करत असताना 29 वर्ष काम केल्यावर आणि एखादी जर संधी उपलब्ध होत असेल तर ते म्हणजे खुला वर्गात ओपनमध्ये नगराध्यक्ष पडला असेल तर ते मी त्या पदासाठी इच्छुक आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्वश्रेष्ठींनाही सांगितलं आहे, आमच्या सर्वश्रेष्ठींनी की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष या पदासाठी मी इच्छुक आहे. मुरुम शहराला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक एवढंच काही तर व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. आणि ह्या अशा परिस्थितीतल्या या शहराला आजच्या घडीला जर आपण कोणते 3 आव्हाने पाहता? मुरुम शहरात सर्वात मोठी ही आव्हानं आहेत आणि आपण नगराध्यक्ष जर झाला तर ते आव्हानं पेलू शकता किंवा सगळ्यात समस्या कोणत्या मोठ्या प्रमाणाचे 3 आव्हानं आपण सांगा. मुरुम शहरातलं जर आपण मोहनजी जर मुरुम शहरातल्या सर्व जडणघडींचा जर विचार केला आपण आणि बाकीची शहरं जसं वाढत आहेत तर आपण साधं उमरग्याचं उदाहरण घेऊया. उमरग्याची लोकसंख्या 1980ला मुरुमपेक्षा कमी होती. बरोबर. आज उमरग्याची लोकसंख्या 51,000 आहे आणि मुरुमची लोकसंख्या 22,000 ते 20,000 आहे. मुरुम वाढण्याचा जो वेग कमी झाला आहे ह्या मागची कारणं आपल्याला ओळखून काढली आहे आणि हा वेग का कमी झाला आहे आणि तो वाढण्यासाठी काय करावं लागेल हे सर्वप्रथम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्यातले अनेक कारणं मी आमच्या अनेक मित्राबरोबर बोलताना मला लक्षात येतं की ही कारणं करण्यासाठी मुरुम शहरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत, शिक्षण आहे, पण शैक्षणिक संस्था असताना शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. शिक्षणाचा दर्जा न सुधारल्यामुळं मुरुम शहरात मी इथं मी माझ्या घरापुढे पाहतो दररोज सकाळी 10 ते 12 गाड्या ह्या आपले विद्यार्थी बाहेर शिकायला जातात. तर ह्यामागचं कारण ओळखून काढून चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण मुरुम शहरात मिळालं पाहिजे. ह्यासाठी काय प्रयत्न करता येतात का हे मी मनापासून प्रयत्न करेन. त्यासाठी मला कुणालाही दोष देण्यापेक्षा पालकांनाही सांगेन की आपण आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा. बरोबर. आणि अनेक चांगल्या शैक्षणिक संस्थासुद्धा शहरात आल्या पाहिजे आणि त्या शैक्षणिक संस्था शहरात येण्यासाठी जे राजकीय वातावरण असायला हवं ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही नक्की त्यावेळेस करू. ह्यानंतर दुसरं जर विषय आपल्याला महत्त्वाचा वाटेल तर मोहनजी जिल्ह्यामध्ये 8 आपल्या नगरपरिषद आहेत आणि प्रत्येक नगरपरिषदेला उपजिल्हा रुग्णालय आहे. अगदी. आपण कुठेही पहा, नळदुर्गला पहा, कुठेही पहा, प्रत्येक ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे. ते उपजिल्हा रुग्णालय मुरुमला झालं पाहिजे. कारण आरोग्याची खूप मोठी सुविधा आपल्याकडं नाही आहे. ना आपल्याकडं कुठले मोठे हॉस्पिटल्स आहेत, ना कुठले बाहेरचे डॉक्टर्स आहेत. आरोग्याची सुविधा नसल्यामुळं आपल्या अनेक लोकांना लातूर, सोलापूर, उमरगा या ठिकाणी जावं लागतं. मी प्रयत्न करेन उपजिल्हा रुग्णालय मुरुमला झालं पाहिजे. हे माझं या ठिकाणी दुसरा विषय या ठिकाणी आहे. आणि आपण म्हणता की खऱ्या अर्थानं मुरुममध्ये लोकांच्या हाताला काम असायला हवं. काम नसल्यामुळं आमच्या मुरुम शहरातला प्रत्येक एक माणूस पुण्या मुंबईला आहे. अगदी. तर आता आपण माननीय राणादादा यांच्या प्रेरणेने पाहिलं की काम करणारे नेतृत्व हे कशा पद्धतीने काम करतं हे मी माननीय राणादादाजी यांच्याकडनं पाहिलं आहे. आमदार साहेबांनी मला वाटतं इटकळसारख्या ठिकाणी आणि इथं जळकोटजवळच्या ठिकाणी त्यांनी MIDC होईल. बरोबर. तर त्यांच्या प्रेरणेनं मला वाटतं इटकळसारख्या ठिकाणी जर MIDC येत असेल तर मुरुमसारख्या ठिकाणी ती काय येत नाही. बरोबर. तर त्या MIDC मुरुमसारख्या ठिकाणी आणून मोठ्या आपल्या सर्व नेतृत्वाला सांगून एक 5,000 लोकांना काम मिळण्याचे जर कुठलं नेतृत्व आपल्याला करता आलं तर ते मी माझं भाग्य समजेन की अशा पद्धतीचं काम आपल्याला करता आलं पाहिजे. अगदी महत्त्वाचे मुद्दे आहेत हे आणि शहराला भेडसावणारे प्रश्न आहेत हे आणि आपण खऱ्या अर्थानं खूप चांगले मुद्दे मांडलेत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट झालं तर विकासाच्या दृष्टीने आपण कोणत्या मुद्द्यांना प्राधान्यक्रम द्याल? म्हणजे नगर परिषदेच्या अंतर्गत असणारे त्यामध्ये पाणी पुरवठा आहे, रस्ते आहेत. रस्ते तर बऱ्यापैकी झालेले आहेत परंतु पाणी पुरवठा असेल, रस्ते, व्यापार आणि रोजगार आणि स्वच्छता यामध्ये कोणत्या मुद्द्याला आपण प्रथम हात घालाल? नगराध्यक्षपद म्हणून समजा निवडून आलं तर मुरुम शहराचं नगराध्यक्षपद खूप महत्त्वाचं पद आहे. मला वाटतं ते न्यायाचं पद आहे. नगराध्यक्षपदही बसणारा माणूस हा न्याय करणारा असावा.
कुठलीही बाजू घेऊन निर्णय नाही घेणारा, न्याय करणारा तो असावा. आणि मुरुम नगर परिषदेने सर्वप्रथम काम करत असताना मी त्याला 2-3 अँगलनं पाहतो. पहिला अँगल असेल की प्रशासनातली सुधारणा. नगर परिषद असलेलं जे प्रशासन आहे ते लोकांना विनाकारण वेठीस धरतं, विनाकारण त्यांना म्हणजे चकरा मारायला लावतं, चुकीच्या गोष्टी सांगतं. हे अत्यंत बंद झालं पाहिजे. प्रशासन गतिमान झालं पाहिजे. लोकांना त्यांच्या कामाचा रिपोर्ट त्यांना लगेच मिळाला पाहिजे. त्याच्या मुदत असले पाहिजे. मुदतीच्या आत ती कामं झाली पाहिजे. हे महत्त्वाचं काम प्रशासन म्हणून पहिला नगर परिषदेने आपल्याला केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल प्रशासन म्हणून हे काय महत्त्वाचं काम आहे. मी तुम्हाला उदाहरणं देतो. आज मुरुम शहरामध्ये आपल्या बाजूला बेनीतोरा डॅम आहे. डॅम भरून आहे. आपल्याकडे त्या ठिकाणी 70 HP च्या 2 मोटरी आहेत. त्या 70 HP मोटरीनं आपल्याकडे जे फिल्टर टँक आणि मुरुमच्या ज्या सर्व टाक्याचं जर आपण मेजरमेंट लावलं तर 12 ते 14 तासामध्ये त्या सर्व टाक्या भरल्या पाहिजे. अच्छा. मुरुमच्या. आणि तिथं 24 तास लाईट पुरवठा आहे. आपली पूर्ण यंत्रणा आहे. तरी मुरुम शहरात काल भीमनगर भागात मी गेलो होतो. आमचे मित्र त्या ठिकाणी आले होते. त्यांच्या घरी एक लग्न कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं की माझे जुने मित्र होते, काँग्रेस काळातले सहकारी होते. त्यांनी सांगितलं राजू काही सुधारणाच केला नाही गावात. म्हणलं काय झालं. ते म्हणले मी आल्यापासून दररोज 500 रुपयाचं पाणी विकत घेतो. मी 10 दिवस आहे 5,000 रुपयाचं पाणी घेतलं. मी म्हणलो अरे भीमनगरमध्ये तर पाण्याची टाकी केली आपण नवीन, काय अडचण आहे तिथं. ते म्हणले शुक्रवारी एकदा नळ येतं आणि मंगळवारी एकदा नळ येतं. ह्या सुधारणा झाल्या पाहिजे. मी कोणाला दोष देत नाही, पण प्रशासन म्हणून ह्या सुधारणा आपण करू शकतो. ज्याच्यासाठी लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे त्यातल्या अडचणी दूर करून त्या आम्ही केल्या पाहिजे. ह्या पुढे अनेक विषय नगर परिषद आहेत. आज गुंटेवारीचा विषय आहे. आडमाप पैसे घेतले जात आहेत. एखादा गुंटेवारीचे विषय मिटवायचा आपण ठरवलं तर त्याच्यासाठी अनेक विषय सांगितले जात आहेत. त्यासाठी नगर परिषदेने प्रत्येक महिन्याला आढावा घेतला पाहिजे आणि हे विषय मार्गी लावले पाहिजे. नगर परिषद अनेक विषय आहेत. अनेक लोकांच्या आज आमच्या आजोबाच्या नावानं आपले असे घरं आहेत. मी तर नगर परिषदने एक मागं 2दा-3दा नगर परिषदेने मला वाटतं त्याला आपण म्हणतो की नगर परिषद सर्वे केला आणि त्या सर्वेच्या आधारे आपल्याला सगळी नावं नोंदून बदली करता येतात. नवीन रजिस्टर मेंटेन करता येतं. लोकांना हे देत आहेत. आता मुरुम नगर परिषदेने 3-3.5च्या ह्या काळामध्ये म्हणजे आपल्याला माहिती असेल शासनानं अभय योजना आणली. ह्या अभय योजनामध्ये ज्यांची थकीत बाकी आहे त्याला काही सूट शासनानं दिली आणि त्या सूटमुळे लोकांचा थकीत बाकी सेटलमेंट 1 टाईम सेटलमेंट म्हणून भरता येतं. पण ह्या नगरपालिकेच्या शिवना आम्ही 10दा GR दाखवला, ते बातमी दाखवली. ते म्हणतायत की ते आम्ही स्वीकारत नाही. अत्यंत चुकीचं आहे. तो GR नगर परिषदेने स्वीकारला पाहिजे. ज्या लोकांच्या अडचणीत त्यांनी पैसे भरता आले नाही त्यांना सूट दिली पाहिजे आणि तो GR स्वीकारला. असे अनेक कामं आपण नगर परिषदेच्या माध्यमातून करू शकतो. हा एक प्रशासनाचा भाग झाला. दुसरा विकासाच्या बाबतीत जर आपण ठरवलं तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आपलं आलं. माननीय ज्ञानराजी चौगुले साहेब त्या ठिकाणी आमदार होते आणि आमच्या सर्वांच्याच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, सेना या सगळ्यांच्याच संबंधात मुरुम शहरामध्ये प्रचंड निधी आम्ही आणला. मला वाटतं 2.5 वर्षाच्या काळात जेवढा निधी मुरुम शहरात आला तो नगर परिषद मागच्या 15 वर्षाची बेरीज दिली तर होणार नाही. तेवढा मोठा निधी त्या 2.5 वर्षाच्या काळात आपण आणला. त्यात अत्यंत चांगली कामं आपल्याला करता आली. त्यामध्ये आपण जर महत्त्वाचं जर पाहिलं असेल तर आपण संभाजीनगर भागामध्येला जो रस्ता असेल तिथून आम्ही व्हिडिओ कॉल केलं. मला वाटतं विशाल होते त्या ठिकाणी. पाऊस आलं, लोकांच्या घरात पाणी गेलं आणि आम्ही त्या भागात जाऊन तिथून व्हिडिओ माननीय आमदार ज्ञानराजी चौगुले साहेबांनी केला आणि त्याला सांगितलं अशी परिस्थिती आहे, आपण निधी दिला पाहिजे. त्यांनी आम्हाला त्याच व्हिडिओत सांगितलं की मी 2 दिवसात तुमचा प्रश्न मिटवेन आणि 90 लाख रुपयाचा निधी त्या रोडसाठी आम्ही आणला. त्या भागात आपण गार्डन केलं, उडचणी प्लॉटमध्ये रोड केले, महादेवनगरमध्ये रस्ते केले. मुरुम शहरातला हा सर्व विकास प्रशासकीय काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ह्या शासनामुळे झाला. सर्वच म्हणजे जास्त विकास जर झाला असेल मागच्या 15 वर्षातली बेरीज जेवढी आहे तेवढी बेरीज 2.5 वर्षाच्या काळात आहे. एवढा विकास झाला. आता आपण जर म्हणत असाल की पुढल्या यानंतर आपण काय करणार, अनेक प्रचंड विषय मुरुम शहरात आहेत. स्वच्छता आहे, पाणी पुरवठा आहे, खूप महत्त्वाचे विषय मुरुम शहरात आहेत. आपण पाहत असाल तर गावठाणच्या भागामध्ये जी नळ पुरवठा योजना आहे हो हो ती जी 2006च्या काळाची योजना आपण आणली पाणी पुरवठ्याची, त्यामध्ये गावठाणच्या भागातील नळ बदलायचा सुद्धा विषय होता. म्हणजे पाईपलाईन बदलायचा विषय होता. तो पाईपलाईन बदललेला नाही. आज अनेक ठिकाणी पाणी येत नाही. ती योजना आपण आणली पाहिजे. नवीन पाईपलाईन गावातल्या सगळ्या भागात परत केली पाहिजे. नळांना पाणी आलं पाहिजे.
हे सुद्धा आपण म्हणजे एक विकासाच्या दृष्टीने करू. शहरासाठी गार्डन असणं खूप महत्त्वाचं आहे. गार्डनचं काम आज होत असलं तरी त्यात काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी आम्ही प्रशासकांना सांगितल्या, त्या सचिवांना सांगितल्या, पण ते चांगल्या पद्धतीने करण्याचं कामसुद्धा येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही करू. आपण बघत असाल मोहनजी, शहरातले ज्येष्ठ नागरिक हे दररोज संध्याकाळी फिरायला येतात आणि ते बसस्टँडच्या जवळ बसतात, ते कुठल्या पुलावर बसतात. तर मुरुम शहरातल्या ज्येष्ठ नागरिकासाठी एक चांगलं असं ठिकाण असायला हवं की त्या ठिकाणी त्यांना फेरफटका मारता यावं. मला वाटतं मोहनजी, आपली सगळ्यांचीच मुलं विचारत आहेत की मुरुममध्ये गार्डन नाही का, संध्याकाळी फिरायला कुठं जायचं. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमच्या लहान मुलाला इथल्या बाजूच्या याच्यामध्ये घेऊन जायचो. मुरुम शहरातल्या त्या सर्व लहान मुलासाठी विकासासाठी चांगली गार्डन, त्या ठिकाणी सुशोभित असं वातावरण करण्याचा प्रयत्नसुद्धा ह्या काळात आपण करू. विकासाची अनेक कामं आपल्याला करता येतील आणि सर्वप्रथम या सर्व कामाच्या बरोबर विश्वासाने काम करणं, लोकांना खोटं नाही बोलायचं. आमचा एक तो वैशिष्ट्य आहे की आम्ही खोटं कधीच बोलत नाही. जे आहे ते सांगतो, होत नाही तर होत नाही. ही कामं आपण त्या काळात नक्की करू असा मला विश्वास आहे. मी प्रश्न आपणास हाच विचारला होता की कोणत्या कोणत्या कामांना आपण प्राधान्यक्रम द्याल, आणि त्यानंतर मी एक नवीन प्रश्न तयार ठेवला होता की आपण निवडून आल्यानंतर शहराला स्मार्ट शहर या हेतूने कसं बनवाल. मी प्रश्न विचारायच्या अगोदरच आपण ती उत्तरं दिलेली आहेत. कारण की माझं विजन आहे, म्हणजे डोक्यात त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता राजकीय दृष्ट्या आता ही निवडणुकीची रणनीती असेल किंवा पक्षाची आपली आता काय भूमिका असेल, या दृष्टीनं मला असं विचारायचं आहे की निवडणुकीची प्रचाराची दिशा आणि आता रणनीती आपली काय असणार आहे. या निवडणुकीत कशा पद्धतीची आपली रणनीती आणि दिशा काय असणार आहे नेमकी. मुरुम नगर परिषदची ही निवडणूक लढवताना आमची रणनीती अशी काही, सर्वसामान्याला जे लागणार आहे तेच आमची रणनीती आहे. आम्ही जे उमेदवार देणार आहोत ते सर्वसामान्य घरातले, अत्यंत त्यांच्यावर कुठलाही म्हणजे त्यांच्यावर क्लेम असायला नको, ते क्लीन असले हवेत आणि सार्वजनिक काम करण्याची त्याची आवड असायला. नुसतं उमेदवार म्हणून निवडून आलं आणि परत त्याला विचारलं तर ते मेरे को क्या मालूम तुम क्या मेरे को देख के ते असं नाही होणार. आमचा प्रत्येक नगरसेवक काम केलाच पाहिजे. काम करायची इच्छा असेल सार्वजनिक कामात तरच त्यांनी ते निवडणूक लढवावी आणि अशीच कार्यकर्ते देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. अच्छा, पक्षश्रेष्ठी उमेदवार निवडताना काही निकष लावतात का. मला वाटतं पक्षश्रेष्ठी निकष काय लावत असतील, ते मागील 10 वर्षाचं कार्य बघत असतील, लोकांची प्रतिमा बघत असतील. आणि भारतीय जनता पार्टीत आम्हाला असं सांगितलं जातं की लोकलमध्ये सर्वे केला जातो, त्या सर्वेच्या आधारावर उमेदवारी मिळाली जाते. आता सद्यस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जुना आणि नवा असं 2 गट आहे. आपण कुटुंब जरी म्हणलं असेल तरी लोकांमध्ये ह्या चर्चा आहेत. समजा नवीन जे आता आदरणीय वसुराजी पाटील साहेब यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्या प्रवेशानंतर समजा जर कदाचित त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांना किंवा त्यांच्या बाजूच्या एखाद्या व्यक्तीला जर त्यांनी उमेदवारी दिली नगराध्यक्षपदाची, तर आपली यावेळी नेमकी भूमिका काय असेल. आपण कोणत्या पद्धतीनं या प्रश्नाकडे पाहता आणि आपली मुख्य भूमिका काय असणार आहे. नाही, मला असं वाटतं की 29 वर्ष सार्वजनिक काम करणारा, नगर परिषदेच्या 5 निवडणुकीशी सक्रिय सहभाग असणारा, शहरामध्ये गेली 29 वर्ष संपर्क असणारा आणि ह्या सगळ्या कामाचं मोजमाप भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वच नेते करतील आणि मला उमेदवारी मिळेल अशी माझी 100% खात्री आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचे म्हणजे माध्यम आणि कशा पद्धतीनं संवाद साधण्याची म्हणजे काय पद्धत कशी अवलंबणार आहात. आणि आमच्याकडं पूर्ण बेसिक डाटा तयार आहे. भारतीय जनता पार्टीची ही निवडणूक लढवत असताना आम्ही फक्त निवडणूकपुरतेच बाहेर येत नाही, सतत आमचं काम चालू असतं. हे सतत काम चालू असताना मला वाटतं गेल्या 9 वर्षामध्ये 2016च्या भारतीय जनता पार्टीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे जे आम्ही सांगितलं होतं ते सरळ करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही सर्वप्रथम सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचा मुरुम शहरामध्ये पक्ष कार्यालय असेल आणि पक्ष कार्यालयातनं आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. अगदी ते सर्व प्रयत्न आम्ही केले आहेत. आता लोकांपुढे जाताना आम्ही 9 वर्ष केलेलं काम, मागच्या 29 वर्षाचं काम आणि पुढे आम्ही काय करणार आहोत हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपुढे जाऊ. मुरुम शहरात सोशल मीडियावरती अनेक तरुण काही प्रश्न लिहितात, काही मांडतात.
ते प्रश्न म्हणजे काही विशेष तुमच्यासाठीच नव्हे तर सर्वच राजकारण्यांसाठी प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांमध्ये त्यांचं असं म्हणणं असतं म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वय झालेले नवीन मतदार आहेत, काही बुद्धिजीव लोक आहेत, सामाजिक चळवळीत आहेत किंवा विविध क्षेत्रात काम करतात, व्यवसायात काम करतात, अशा अनेक तरुणांना प्रश्न पडलेले आहेत. त्यात 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की मुरुम शहरासारखं इतकं मोठं शहर आहे आणि अनेक राजकारणी लोक आहेत, इतके मोठे पुढारी असताना या शहरात उपजिल्हा रुग्णालय नाही आहे. हे एक आहे. त्यासाठी आपण काय भूमिका घेणार आहात आणि कशा पद्धतीने ते आणण्यासाठी प्रयत्न करणार हा प्रश्न आहे. आपण बोलताना मध्ये सांगितलं की त्या बाबतीत आपण बोललाही. आणि दुसरा प्रश्न असा होता की भारतीय जनता पक्ष हा हिंदू आणि हिंदुत्व या विषयासोबत जास्त सक्रिय आहे भारत देशात म्हणा, केंद्रात आणि राज्यात देखील. तर त्या पद्धतीनं हिंदू स्मशानभूमी आहे त्याची दुरवस्था झालेली आहे. तर त्या पद्धतीने त्या स्मशानभूमीच्या साठी आपण काय काम करणार आहात आणि उपजिल्हा रुग्णालयासाठी काय काम करणार आहात हे तुम्ही शहरातील नागरिकांना, तरुणांना आणि सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या उत्तर द्यावं. मुरुम शहरातील त्या सर्व तरुणाचे हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि मी सोशल मीडियाच्या सर्व माहिती पाहत असतो आणि तरुणांनी केलेल्या त्या प्रश्नाचं खऱ्या अर्थानं गांभीर्याने सुद्धा मी विचार करतो. आपण म्हणता उपजिल्हा रुग्णालयासाठी मुरुमच्या करणं गरजेचं आहे. त्या जिल्हा रुग्णालय मुरुमला झालंच पाहिजे. यासाठी सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आहे की ते कुठून आणलं पाहिजे. आणि तरुणांनी जे त्यांनी विचारलं की एवढे दिवस ते रुग्णालय का झालं नाही. खऱ्या अर्थानं हा प्रश्न सगळ्यांनाच विचारायला हवा की तो रुग्णालय एवढे दिवस का झाला नाही. सगळे अधिकार आपल्याकडे असताना अशा प्रकारचं एक उपजिल्हा रुग्णालय मुरुमला मंजूर करण्यासाठी आपण का कमी पडलो हा खरा प्रश्न तरुणाचा आहे आणि तो त्यांचं विचारणं साहजिक आहे आणि त्या त्या काळात असणाऱ्या लोकांनी त्याचं उत्तर ते देतील. ह्या पुढे जाऊन आपण सांगताय की स्मशानभूमीबाबत आपण बोलला, हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न असेल. मोहनजी आपल्याला माहिती असेल की मुरुम शहराला हिंदू स्मशानभूमीच नव्हती. हिंदू स्मशानभूमी करत असताना 2001 ते 2006च्या आमच्या कार्यकाळात ती स्मशानभूमी बांधण्याचं काम आम्ही केलं आहे. स्मशानभूमी करताना ज्या अनेक अडचणी आम्हाला आल्या की जागा स्मशानभूमीला कुठून उपलब्ध करायची. शासनाचा नियम आहे की ते नदीमध्ये तुम्हाला स्मशानभूमी बांधू देत नाही, त्याला कोणाची तरी जागा घेतली पाहिजे. आम्ही त्या काळात प्रयत्न केला. आपले सगळ्यांचे नेते होते बाबा अंबर साहेब, त्यांनी ती जागा दिली आणि ती स्मशानभूमी आपण केली. आणि तुम्ही म्हणता ते अत्यंत खरं आहे. त्या स्मशानभूमीला मी आता अनेकदा गेल्यानंतर मला वाटतं की स्मशानभूमीची एवढी दुरावस्था होण्यासारखी नगर परिषदेची परिस्थिती नाही. हो, कारण नगर परिषदेच्या स्मशानभूमीला ते 2 सापळे आणून बसवणं हे काही खूप मोठं काम नाही. पण त्या लोकांची असलेली दिरंगाई, काम करण्याचा आळसपणा, मुद्दामपणे करणारी काम, ही चुकीच्या गोष्टी आहेत. त्या स्मशानभूमी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या असल्या पाहिजेत. कारण स्मशानभूमीत येणारा माणूस अनेक गावातनं सुद्धा पाहुणे रावळे येत असतात बरोबर आणि ते म्हणतात की स्मशानभूमी चांगली नाही, त्यावरनं गावाचा दर्जा सुद्धा ठरतो. बरोबर. त्यामुळे चांगली स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी असणं हे गरजेचं आहे. संभाजीनगरच्या भागातनं आज खूप मोठी अडचण आहे. संभाजीनगरनं स्मशानभूमीला नेणं हे मोठा प्रश्न आहे. त्यासाठी सुद्धा दुसरी स्मशानभूमी ह्या बेळम रोडला असली पाहिजे, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आणि सगळ्या स्मशानभूमी, त्या फक्त हिंदूच्याच नाही, मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीची तीच परिस्थिती आहे की त्या ठिकाणी सुद्धा सुविधा नाही आणि त्या सुविधा नगर परिषदेने देणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि ते नगर परिषदेने दिलंच पाहिजे आणि ते देण्यासाठी सगळे प्रयत्न आम्ही नक्कीच करू. लिंगायत स्मशानभूमीचाही तसाच प्रश्न आहे, त्याला जागा कमी पडत आहे. लिंगायत स्मशानभूमीसाठी प्रश्न आहे. आम्ही लिंगायत स्मशानभूमीसाठी म्हणजे आता तो आमच्या जाहीरनाम्यात हा विषय येईल, आज तो सांगितला तर तो वाटेल. लिंगायत स्मशानभूमीसाठी वेगळी जागा उपलब्ध करून मिळावी यासाठी सुद्धा नगरपरिषद प्रयत्न केला. आम्ही असा एक पत्रव्यवहार सुद्धा नगरपरिषदेला केला. म्हणजे त्या शिवकडे ते असेल तर पत्रव्यवहार आम्ही केला की तुम्हाला त्यांनी सांगितलं की स्मशानभूमी, लिंगायत स्मशानभूमीला जागा उपलब्ध करण्यासाठी आपण जागा पाहावी. आपण मुरुमचा जो कचरा डेपो आहे तो कचरा डेपा जागा बदलण्यासाठी सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला. शासनाने सांगितलं की तुम्ही जागा उपलब्ध करा, आम्ही निधी उपलब्ध करू. पण प्रशासकीय काळामध्ये प्रत्येकच प्रश्न मिटत नसतात. प्रशासक त्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं काम करत असतात आणि ही सगळी कामं या पुढच्या काळात जर लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला तर नक्कीच ही सर्व कामं करण्याचा प्रयत्न आम्ही करू. मुरुम शहरातील तरुणांना आणि व्यावसायिकांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना राजकारणात येण्यासाठी काय आपण संदेश देणार आहात? राजकारणात त्यांना आवड असेल तरच त्यांनी राजकारणात यावं.
कुणाच्या सांगण्यावरून उमेदवारी घेऊन नगरसेवक पद घेऊन ते काम करण्याची संधी नसेल तर त्यांनी ते करू नये. आणि राजकारणात आल्यानंतर खऱ्या अर्थानं सार्वजनिक काम करण्याचं, सामाजिक लोकांचं काम करण्याची संधी मिळते. ते आवड असणाऱ्या लोकांनी ते नक्की करावं. आणि खऱ्या अर्थानं देशाचं पुढचं जर आपण सार्वजनिक जीवन, लोकशाही जर आपल्याला चांगल्या पद्धतीने चालवायची असेल तर युवकांनी राजकारणाकडे सकारात्मक भूमिकेकडनं पाहिलं पाहिजे आणि राजकारणातसुद्धा ते आलं पाहिजे. मुरुम शहरातील नागरिकांना आपण काय संदेश देणार आहेत? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, निवडणुकीत मतदारांनी कोणत्या दृष्टिकोनातून योग्य उमेदवारांना मतदान करावं असं आपल्याला वाटतं? मुरुम शहरातील नागरिक अत्यंत सुजाण आहेत. गेल्या 5-6 निवडणुकीचा माझा अनुभव आहे. लोक खऱ्या अर्थानं सार्वजनिक काम करणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्याचीच निवड करतात. त्यामुळं त्यांना मी सुझाव देण्यासारखा मोठा नाही आहे. ते बरोबर योग्य उमेदवाराची निवड ते करतील. धन्यवाद शेठजी. आपण आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी मनमोकळ्या पद्धतीनं संवाद साधलात. अनेक यामधून चर्चा महत्त्वाच्या झाल्या आणि नागरिकांना त्या खूपच योग्य वाटतील. आपले विचार आणि आपली भूमिका आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या माध्यमातून मुरुम शहरातील नागरिकांना, बाहेर राहत असणाऱ्यांना देखील व पंचक्रोशीतील तेवढंच काय तालुका आणि जिल्ह्यातील लोकांनाही, याच व्यतिरिक्त अनेक राजकीय पुढारी लोक देखील आपल्या चॅनलला फॉलो करतात, पाहतात. त्यांच्यापर्यंत आपले विचार आम्ही नक्कीच मांडू आणि आपण आपला महत्त्वाचा अनमोल वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला खूप मनापासून आभारी आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची मुलाखत आपण घेऊन ह्या पंचक्रोशीतल्या लोकांना माझे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवला. त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो.